आज आपण आपल्या किचन गार्डन मधून ही आंबाडी काढलेली आहे, कढीपत्ता काढलेला आहे, चहाची वेळ झालेली आहे त्यामुळे थोडासा गवती चहा काढलेला आहे, हे लसणाची पात पण काढलेली आहे आणि हे एवढे सगळे आपण लिंबू काढलेले आहेत आणि त्यासोबत हा एक ऊसही काढलेला आहे। नमस्कार, शिल्पास किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। व्हिडिओ पाहत आहात तर तुम्हाला समजलंच असेल की आज आपण लिंबू हार्वेस्टिंग करणार आहोत। खूप सगळे लिंबू लागलेले आहेत, छान असे पिकलेले आहेत ते, मग त्यांना काढायचा आज विचार केला कारण ते रोज खाली पडतायत पिकलेले आणि मग पडल्याच्या नंतर ते खराब होतात। त्यासाठी आज आपण जेवढे लिंबू पिकलेले आहेत ते आपल्याला काढायचे आहेत आणि मग त्याचं आपण लोणचं करू। तोही व्हिडिओ मी टाकेनच। हे पहा किती छान मस्त लिंब लागलेले आहेत, पक्ष्यांचा आवाजही येत असेल तुम्हाला। खूप सगळे लिंबू लागलेले आहेत। हे पहा एवढे आपण लिंब काढलेली आहेत। आता याचं छान असं लोणचं बनवणार आहोत आपण। पहा ऊस पण तयार झालेला आहे, हा याला पण आपण आज काढून घेणार आहोत। याआधी पण बरेचसे काढलेत मी, हा चांगलाच झालाय तयार, यालाही आपण काढून घेऊया। ऊस जो काढलेला आहे त्याला या साइडनं कोंब पण आलेला आहे एक। आता याची कटिंग करून आपण हा पण लावणार आहोत आणि त्याच्या बाजूला पण एक इथे पण कोंब आलेला आहे, हा पण आपण लावणार आहोत कटिंग करून। हे पहा हे ऊसाला, ऊस जो काढलेला आहे त्याला एक असा कोंब निघालेला सापडला, भेटला, तो आपण आज लावणार आहोत आणि याला पण एक असा नवीनसा कोंब येत आहे, हे पण आपण लावणार आहोत। हे पहा इथे चालू आहे लावण्याची प्रक्रिया आणि इकडे मस्त, आणि इथे पण हा नवीन ऊस येत आहे, हा एक आहे, एक आपण काढलाय हा, आणि इकडे लावणं चालू आहे। आज आपल्या किचन गार्डन मध्ये आपण लेमन काढले, ऊस काढला, याची अशी वरची शेंडे शेंडेच घ्यायचे असतात आपल्याला, कवळी कवळी जी शेंडे असतात तेच घ्यायचे। असे शेंडे आपण घेतले तर ती अजून अशी पसरते, तिला अजून आजूबाजूनी असे मस्त दुसऱ्या, हे बघा हे किती मोठं झालेलं आहे आंबाडीचं, हे अशी पसरते। मग आपण तिचे शेंडे जर खुडले ना की ही छान अशी पसरते। इथे आपण ऊस लावून घेऊ, जे कोंब आले होते ऊसाला, आपण ऊस एक काढलेला आहे त्यालाच कोंब आलेले भेटले, ते आपण इथे लावून घेणार आहोत। 2 ठिकाणी त्याला कोंब आलेले आहेत, ते लावून घेऊ इथे आपण। पाला लावणे आणि त्यानंतर त्याला काढून त्याची भाजी करणे, त्याची देखभाल करणे आणि त्यानंतर त्याची भाजी बनवून जेव्हा खाल्ल्या जाते त्याचं एक वेगळंच समाधान असते। खूप छान वाटते मला, मस्तपैकी छान असं भाजीपाला लावणं, त्याची देखभाल करणं खूप खूप मस्त वाटते, त्याची मजाच वेगळी असते। बाजारातून भाजी आणून जी आपण करतो आणि जी आपण आपल्या हाताने लावून त्याला ऑर्गॅनिक पद्धतीने उगवतो आणि ते जे आपण भाजी करतो याची तुलनाच नाही होऊ शकत आणि त्याचं एक वेगळं समाधान पण असतं आणि त्याची
टेस्ट पण खूप वेगळीच झालेली आहे काढून. आता याचा आपण ठेचा बनवणार आहोत. ऊस झालेला आहे काढून आणि अळूची पण पानं भरपूर आलेली आहेत, ही आपण एके दिवशी काढूया. ही लसणाची पातेही आज घेत आहे मी. वांग्याच्या भरतामध्ये टाकायला खूप छान लागते टाकल्याच्या नंतर. इकडे पण लसूण लावलेला आहे मी. आज आपण आपल्या किचन गार्डन मधून ही आंबाडी काढलेली आहे, कढीपत्ता काढलेला आहे, चहाची वेळ झालेली आहे त्यामुळे थोडासा गवती चहा काढलेला आहे, हे लसणाची पात पण काढलेली आहे आणि हे एवढे सगळे आपण लिंबू काढलेले आहेत आणि त्यासोबत हा एक ऊसही काढलेला आहे.